व्हिडिओ सुरू होण्याआधी मी तुम्हाला गॅरंटी देतोय बाळांनो, जर हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला ना, तुम्ही 70 पैकी 70 फिजिक्समध्ये कुठे गेले नाही. अशी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे, असे प्रश्न सांगणार आहे, अशा कॅल्क्युलेशन सांगणार आहे बाळांनो. मी गॅरंटी देतो हा व्हिडिओ, फक्त सिंगल व्हिडिओ तुम्हाला 70 पैकी 70 घेऊन जाऊ शकतो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू बाळांनो. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. लास्ट व्हिडिओची विनर तृप्ती अवॉर्ड होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेले. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. आणि आतापासून आपण कसं करतोय की एक व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबरला पिक करतो, एक व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबरला पिक करतो. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही असू शकता. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा, अजून काही करायचं नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. 12वी बोर्डाचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला बाळांनो, सगळ्यात पहिले तिथे येईल, म्हणून लगेच जॉईन करा. ठीक आहे. चला बघूया आपण फिजिक्सच्या स्ट्रॅटेजी बद्दल. मी परत तुमची गॅरंटी घ्यायला रेडी आहे. फिजिक्सचा हा व्हिडिओ तुम्हाला 70 पैकी 70 घेऊन जाऊ शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. फक्त शांतपणे ऐका मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय. पहिली गोष्ट मला सांगा, फिजिक्सचा पेपर तुमचा 70 मार्काचा असतो का 98 मार्काचा असतो? या गोष्टीची जर तुम्हाला क्लॅरिटी आली, तुम्ही खूप गोष्टी आत्ताच समजून जाणार. तुमचा पेपर असतो 98 मार्काचा. 98 पैकी तर 70चा तुम्हाला तर सोडवायचा असतो कंपल्सरी, है ना. मार्क्स विथ ऑप्शन तुमचा 98 मार्काचा पेपर असतो बाळांनो. मार्क्स विदाउट ऑप्शन तुमचा 70 मार्काचा पेपर असतो. ही गोष्ट समजली तुम्हाला? खूप स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट आहे. ठीक आहे. चला आता तुम्हाला एक गोष्ट सांगा मला, या 98ला मी अराउंड 100 कन्सिडर करू शकतो. 100 पैकी जर तुम्ही फक्त 60 मार्क घेऊन आले, 100 पैकी फक्त 60 मार्क घेऊन आले, म्हणजे 60% मार्क बाळांनो, तरी तुम्हाला 90% फिजिक्समध्ये पडणार आहेत. कसं काय? 60 म्हणजे तुम्ही म्हणणार 60% तर मिळणार. 60 मार्क इथून येऊन लागतील तुमचे, प्लस 30 मार्क तुमचे इंटरनलचे मी कन्सिडर करून घेतो. प्रॅक्टिकल इंटरनल 30 पैकी 27, 28, 29, 30 भेटूनच जातात बाळांनो. अशा पद्धतीने या दोघांना जर कंबाईन केलं तर तुमचे 90 मार्क फिजिक्समध्ये इझिली येणार आहेत. इझिली 90% तुमचे फिजिक्समध्ये फिक्स होऊन जातील. मग आपलं फोकस काय असलं पाहिजे? आता हे 30 तर आपल्याला भेटणार आहेत असे कसे पण करून. आपलं फोकस काय असला पाहिजे? मला 70 पैकी 60 आणायचेत, किंवा मला 70 पैकी 65 आणायचेत, किंवा मला 70 पैकी 70 आणायचेत. गोष्ट समजते? चल आपण बघूया आता ही 70 पैकी 70 कसे येणार आहेत. असेच तर येऊन नाही जाणार. ठीक आहे. एवढी गोष्ट, एवढं कॅल्क्युलेशन समजलं. चला आता पुढच्या पेजवर जाऊया आपण. आता मी तुम्हाला एक खूप शॉकिंग गोष्ट सांगतो बाळांनो. जर तुम्ही फक्त 8 चॅप्टरचा अभ्यास केला, टोटल फिजिक्समध्ये चॅप्टर किती येतात रे बाळांनो? 16 चॅप्टर येतात. 16 पैकी 8 चॅप्टरचा जर अभ्यास केला बाळांनो, तर तुमचे 60 मार्क येऊन जाणार आहेत. आता तुम्ही म्हणणार बाकीचे 8 चॅप्टर का फक्त 10 मार्काला येणार आहेत का सर? काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला काय बोललो? टोटल किती मार्काचा पेपर येणार आहे? 98 मार्काचा. 98 पैकी 60 मार्क फक्त 8 चॅप्टर केल्याने येणार आहेत. आणि तुम्हाला मार्क्स विथ ऑप्शन करा किंवा मार्क्स विदाउट ऑप्शन करा, तुम्हाला 60 मार्क पाहिजे. हे 60 तुम्ही कुठूनही आणा. बरोबर? 60 प्लस 30 तुमचे झाले का 90? हे मग मार्क्स विथ ऑप्शन मधून आणा किंवा मार्क्स विदाउट ऑप्शन मधून आणा. फक्त मी तुम्हाला सांगतो 8 चॅप्टर जर प्रिपेअर केले बाळांना, तुमचे 60 मार्क येणार आहेत. आता तुम्हाला या गोष्टीचं मी प्रूफ पण देतो. ठीक आहे. जे ऑफिशियल वेटेज आहे त्यानुसार सांगतोय. रोटेशनल डायनॅमिक्स 7 मार्काला चॅप्टर येणार आहे. ठीक आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड तुमचं 7 मार्काला चॅप्टर येणार आहे. केटीजी तुमचं 7 मार्काला येणार आहे बाळांनो. थर्मोडायनामिक्स तुमचं 7 मार्काला येणार आहे. 7 1 7 7 2 6 7 1 21 7 4 28 मार्क इथं झाले तुमचे. त्यानंतर बाळांनो तुमचं सुपरपोजिशन ऑफ वेव्स 7 मार्काला येणार आहे. त्यानंतर वेव ऑप्टिक्स 7 मार्काला येणार आहे. त्यानंतर तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक 7 मार्काला येणार आहे बाळांनो. त्यानंतर तुमचं EMI 7 मार्काला येणार आहे. 28 मार्क झाले. 28 प्लस 28 किती झाले रे बाळांनो? 56. मी तुम्हाला किती बोललो होतो? 60. 4 मार्काचा पण बंदोबस्त होऊन जाईल. ठीक आहे. 56 म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही कन्सिडर करू शकता 60 मार्कापर्यंत पोहोचले. ऑलमोस्ट. बाकीच्या चॅप्टर मधून काही ना काही तर लिहिणार तुम्ही. ऑलमोस्ट तुम्ही 60 मार्काला 56च पकडतो. चला 56 प्लस 30 तरी तुमचे 86 मार्क होतात. ठीक आहे. आता आपलं गोल काय? हे आपल्याला 16च्या 16 चॅप्टर आता करायला बसायचं आहे का बाळांनो? एक गोष्ट समजा, आता तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला नाही, वर्षाच्या शेवटच्या क्षणी शेवटच्या महिन्याला आहेत तुम्ही. 16 पैकी 16 चॅप्टरचं गोल ठेवू नका. 16 पैकी 16 झाले अतिउत्तम आहे. पण आपलं गोल काय पाहिजे? आत्ताच्या परिस्थितीत काय गोल पाहिजे? आपल्याला पहिले हे 56-60 मार्क फिक्स करायचे. आपल्याला पहिले 90% फिक्स करायचे आपले. म्हणून पहिले हे चॅप्टर तुम्हाला, हे जे 8 चॅप्टर मी इथं लिहिलेले आहेत बाळांनो, तुमच्यासाठी जीवनदान आहे. या चॅप्टरला सगळ्यात आधी करायचं. आता या चॅप्टरमधून प्रश्न कोणते येणार आहेत ते सुद्धा मी सांगू शकतो तुम्हाला, आणि मी गॅरंटी देतो तेच प्रश्न येतील. ठीक आहे. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो,
त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुमची गॅरंटी घ्यायला रेडी आहे बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येणार आहेत असं आहे का बोर्ड मला सांगून देणारे प्रश्न? लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकता, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. फीडबॅक वाचा विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी काय म्हणताय. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतात. बोर्ड मला सांगून देतं का प्रश्न? अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, कोणत्या वर्षी आलेला आहे, कोणत्या वर्षी येण्याची शक्यता आहे, किती वर्ष आड करून आलेला आहे, या सगळ्या गोष्टींची अनालिसिस करून टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला असतो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस अनालिसिस केलेली आहे सगळ्या टीचरांनी. नक्कीच एनरोल करा बाळांनो, मी गॅरंटी देतो खूप फायदेशीर ठरेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 12वीचा स्कोर, एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, योग्य निर्णय घ्या बाळांनो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चला बघूया आपण 8 चॅप्टर. आता इथंपर्यंतचं कॅल्क्युलेशन समजलं. आता जे 8 चॅप्टर सांगितले होते त्याच्यातून प्रश्न कुठून येतात ते पण मी तुम्हाला सांगतो बाळांनो. ठीक आहे, सगळ्यात पहिले रोटेशनल मोशन मधून जे फिक्स प्रश्न आहेत ना तेच सांगेल मी, जास्त इलॉंगेट करणार नाही व्हिडिओला. रोटेशनल डायनामिक्स मधून एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शियावरती. काय असणार आहे? एमसीक्यू असणार आहे. काय एमसीक्यू असणार आहे बाळांनो? मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या पण इन्स्ट्रुमेंटचा तुमचा विचारला जाऊ शकतात. कोणकोणते इन्स्ट्रुमेंट असतात? रिंग, रॉड, डिस्क, सिलेंडर, हे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. टोटल 6 इन्स्ट्रुमेंट आहेत. कोणता विचारला जाऊ शकतो? रट्टा मारून ठेवा. त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो, याच्यात कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन तुम्हाला लिहायचं असेल. ठीक आहे, आणि एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे पॅरलल ऍक्सिस आणि पॅरलल ऍक्सिसचं डेरिव्हेशन तुम्हाला लिहायचं असेल. हे 3 मार्काला विचारलं जाईल, हे 4 मार्काला विचारलं जाईल. ठीक आहे, हे झालं तुमचं रोटेशन. बस, जास्त डीप मध्ये नाही जात मी. त्यानंतर दुसरं चॅप्टर कोणतं बोललो होतो मी? थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स मधून प्रश्न काय येणार आहे बाळांनो? एक तुमचा प्रश्न असणार आहे थर्मो लॉज वरती, एक प्रश्न असेल तुमचा थर्मो प्रोसेसेस वरती. ठीक आहे, आणि एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा वर्क डन वरती. ठीक आहे, वर्क डनचं एक तुमचं न्यूमेरिकल असणार आहे. गोष्ट समजते? झाले 2 चॅप्टर. तिसरं चॅप्टर कोणतं बोललो होतं बाळांनो मी तुम्हाला? केटीची. केटीची मधून प्रश्न काय येणार आहे तुमचा? स्पेसिफिक हीट वरती एक प्रश्न येईल तुमचा. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न येईल तुमचा फेरीज ब्लॅक बॉडी. ओरडून थकलोय मी, फेरीज ब्लॅक बॉडी पक्का प्रश्न येणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा एक प्रश्न येईल बाळांनो मेयर्स रिलेशन वरती. हे झालं तुमचं केटीची. चौथं चॅप्टर कोणतं बोललो होतो मी तुम्हाला? फ्लुइड्स, है ना? फ्लुइड्स मधून प्रश्न कोणता येणार आहे बाळांनो? एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती 100% एक प्रश्न येणार आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा स्ट्रोक्स लॉ वरती एक प्रश्न येईल. कशावरती येईल? स्ट्रोक्स लॉ वरती एक प्रश्न येईल. आणि त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा लॅपलेस लॉ. लॅपलेस लॉ. ठीक आहे, हे 4 चॅप्टर झाले. हे तुमचे 7 मार्क झाले. इथं 7 मार्क झाले, इथं 7 मार्क झाले, इथं 7 मार्क झाले. आता तुम्ही म्हणणार हे 3 प्रश्न 7 मार्काला येतील का? नाही, जे 100% प्रश्न आहेत ते मी सांगतोय. 7 पैकी 7 आता तुम्हाला काही अभ्यास स्वतःला करावा लागेल. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये सगळे इम्पॉर्टंट प्रश्न टाकलेत बाळांनो. तेवढे केले ना, तुम्हाला मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. ठीक आहे, चला आता आपण उरलेले 4 चॅप्टरचे पण बघून घेऊया. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलं 5वं चॅप्टर कोणतं सांगितलं होतं बाळांनो मी? वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स मधून एक प्रश्न तुमचा वेव्हलेंथ वरती पक्का येणार आहे बाळांनो. वेव्हलेंथ किंवा अँप्लिट्यूड किंवा टाइम पिरियड या तिघांपैकी कोणती एक डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्यानंतर ह्युजेन्स प्रिन्सिपल वरती एक प्रश्न पक्का येईल. ह्युजेन्स प्रिन्सिपल वरती एक प्रश्न पक्का येईल तुमचा. ठीक आहे, आणि त्यानंतर एक प्रश्न तुमचा फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन, एक प्रश्न पक्का. ठीक आहे, आता मी स्क्रीनवरती लिहितोय म्हणून व्यवस्थित लिहायला जमत नाही, पण जर तुम्ही ऐकत असणार ना नक्कीच तुम्ही व्यवस्थित लिहून घेणार. ठीक आहे, त्यानंतरचं चॅप्टर कोणतं बोललो तुम्ही? सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. कुठून प्रश्न येणार आहे बाळांनो? तिथं प्रश्न येणार आहे तुमचा एक ओव्हर ट्यून्स वरती. एक प्रश्न तुमचा येईल बाळांनो बीट्स वरती, आणि एक प्रश्न तुमचा येईल बाळांनो रेझोनन्स वरती. 3 टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. फिक्स क्वेश्चन सांगतोय मी तुम्हाला. चौथा तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक मधून. इलेक्ट्रोस्टॅटिक मधून प्रश्न कुठून येईल बाळांनो? एक तुमचा येईल कॅपॅसिटन्स वरती, है ना? दुसरा प्रश्न येईल बाळांनो तुमचा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर वरती. तिसरा प्रश्न येईल बाळांनो तुमचं डाय इलेक्ट्रिक वरती. आणि चौथा प्रश्न मी सांगतो तुम्हाला इलेक्ट्रिक डायपोल वरती. त्यानंतरचं चॅप्टर कोणतं सांगितलं होतं मी तुम्हाला? ईएमआय. ईएमआय मधून प्रश्न कशावरती येईल बाळांनो? एक प्रश्न पक्का ईडीज करंट वरती. कशावरती? ईडीज करंट वरती एक प्रश्न पक्का येणार आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा फॅराडेज लॉ वरती. कुठल्यावरती? फॅराडेज लॉ वरती. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा ट्रान्सफॉर्मर वरती. ट्रान्सफॉर्मरचं तुम्हाला पूर्ण डायग्राम वगैरे काढायचे.
ट्रान्सफॉर्मर आणि ब्लॅक बॉडी पक्के 4 मार्काला 2 प्रश्न पक्के येतात दरवर्षी. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय काय गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, एवढं समजलं तुम्हाला कोणते प्रश्न येणार आहेत, कोणते चॅप्टर करायचे आहेत. आता फक्त तुम्हाला 8 चॅप्टरवरती फोकस करायचे आहेत. जर नंतर वेळ भेटला बाळांनो, करा ना 8 चॅप्टर. कोणी तुम्हाला थांबवलेलं आहे? मी बोललोय का 8 चॅप्टर नाही करायचे, असं बोललो का मी? नाही. मी काय सांगतोय, पहिले 8 चॅप्टर करा. तुम्ही 60 मार्क पहिले फिक्स करून घ्या. 60 + 30 90 मार्क पहिले फिक्स करा ना बाळांनो. त्यानंतर वेळ भेटला, तुम्ही 8 काय, तुम्ही 11वीचा पण सिलेबस करत बसा. मला काही घेणं देणं नाही. पण मला याचं घेणं देणं नाही, प्रत्येक विद्यार्थ्याचे 90 ॲटलीस्ट पोहोचले पाहिजे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. असाच व्हिडिओ तुम्हाला केमिस्ट्रीचा हवा आहे का मला सांगा. जर हवा असेल किंवा मॅथ्सचा हवा आहे का मला प्लीज सांगा. हवा असेल प्लीज कॉमेंट करा. ठीक आहे. जेवढे जास्त कॉमेंट येतील तेवढा लवकर व्हिडिओ येईल. आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.